आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत. दशविध परीक्षा भाव ही एक अशी प्रणाली आहे जी रुग्णाचे संपूर्ण परीक्षण करण्यासाठी वापरली जाते. दशविध परीक्षा भाव म्हणजे आयुर्वेदात रुग्णाचे परीक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारे 10 महत्त्वाचे घटक आहेत. यामध्ये प्रकृती, विकृती, सहनन, प्रमाण, साधन्य, सत्व, आहारशक्ती आणि व्यायामशक्ती, वय यांचा समावेश होतो. रुग्णाची प्रकृती म्हणजे जन्मतः स्थिरावलेली शारीरिक व मानसिक रचना यावर आधारित निदान व उपचार ठरवले जातात. विकृती म्हणजे रुग्णाच्या शरीरात झालेला दोषांचा असंतोष. सार म्हणजे रुग्णाच्या शरीरातील धातूची गुणवत्ता. सहनन म्हणजे रुग्णाच्या शरीराने शारीरिक ताण सहन करण्याची क्षमता. प्रमाण म्हणजे शरीराचा आकार व रचना. साधना म्हणजे शरीराला सवयीचे झालेले गोष्टी. सत्व म्हणजे रुग्णाची मानसिक क्षमता व स्थिरता. आहारशक्ती म्हणजे रुग्णाच्या शरीराची आहार ग्रहण करण्याची व पचवण्याची क्षमता. व्यायामशक्ती म्हणजे रुग्णाचा शारीरिक श्रम सहन करण्याचा उत्साह. आणि वय म्हणजे वयाच्या आधारावर रुग्णाचे शरीर व मन कसे बदलते त्याचे निरीक्षण. दशविध प्रणाली ही वैद्यांना रुग्णाच्या शारीरिक व मानसिक स्थितीचे अचूक आकलन करून उपचार योजना तयार करण्यात मदत करते. आता या संबंधित एक व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. नमस्कार, या काय झालं? आज कसं येणं झालं? काय त्रास होतो मला खूप जास्त अशक्तपणा जाणवते. खूप खूप लवकर येते. परत जेवलेलं अन्न पचत नाही. अच्छा, आपण आता दशविध परीक्षेच्या माध्यमातून तुमचं परीक्षण करूया. त्याच्यातून तुमच्या शरीराची स्थिती आपल्याला कळेल. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला थंड किंवा गरम असं वातावरण कोण आवडतं? मला थंड वातावरण जास्त आवडतं. अच्छा, तुमच्या सध्या तुमचं प्रकृतीचं आपण परीक्षण करूया. तुमची प्रकृती मला वाचतं कशी वाटत आहे? ठीक आहे. सध्या तुमचं पचन कसं होतं? पचन मला होतच नाही म्हणजे खूप उशिरा पचन होते जेवणाला. तुम्हाला गॅस वगैरेचा काही प्रॉब्लेम असं वाटत आहे? हो, थोडं जाणवते मला. अच्छा, तुम्हाला तुमच्या शरीराचं कसं वाटत आहे? काही असं थकवा असं जाणवत आहे का? खूप जास्त अशक्तपणा जाणवायला लागले मला या दिवसामध्ये. अच्छा, तुमच्या शरीराचा स्तर कमी झाला असं वाटत आहे? तुमच्या शारीरिक शक्ती पण कमी झाली असं वाटत आहे? तुमच्या शरीराचे रचनेमध्ये आपल्याला काय जास्त दिसत आहे? हां, माझं वजन पण या दिवसांमध्ये खूप कमी झालं. हां, तुमचं मन कमी झालं आहे असं दिसत आहे आपल्याला. तुमचं वजन खूप कमी झालं आहे आणि ते उंचीच्या प्रमाणे जास्त कमी दिसत आहे. हे बरोबर नाही. तर सध्या तुमचं मन कसं वाटत आहे तुम्हाला? असे विचार कसे येतात तुम्हाला? निराशा वगैरे असं काही वाटत आहे? हां, कधी खूप जास्त असं निराशा झाल्यासारखं वाटतं मला. अच्छा, सत्व कमी झालं आहे आपल्याला हे दिसून येते. आता तुम्हाला कोणत्या प्रकारचं अन्न असं मनाला आवडते असं काय? मला असं साधं उष्ण अन्न मी जास्त आवडतं. अच्छा, साधने तुमचं उष्ण प्रकारचं आहे असं आपण जाणून घेऊ शकतो. तुमचं वय किती आहे? 22 वर्षाची. अच्छा, चला तुमच्या वयानुसार आपण काही तपासण्या बघूया. मी सुचवते तुम्हाला. तुमचं जेवण खाणं कसं चालू आहे? तुम्हाला किती वेळानंतर भूक लागते असं तुम्हाला होतं? मी 2 टाईम जेवते पण मला भूक खूप कमी लागते. अच्छा, जेवण पण खूप कमी झालं आहे माझं. असं आहे का? म्हणजे तुमची आहारशक्ती पण कमी झाली आहे. तुमची शारीरिक काम किती म्हणजे शारीरिक काम करण्याची शक्ती किती आहे? व्यायाम किती वेळा